मंत्री नरहरी झिरवळ यांचा एक व्हिडिओ व्हायरल झाला। सार्वजनिक जीवनात काम करत असल्यानं त्यांच्या त्या खाजगी क्षणांवर चौफेर टीका झाली। यानंतर त्यांचं मंत्रिपद जाणार अशी शक्यता वर्तवली जाऊ लागली। पण महाराष्ट्रात एकामागून एक अशा काही घटना घडत गेल्या ज्यामध्ये झिरवळ यांची चर्चा मागं पडली। झिरवळ यांच्या प्रकरणामुळे रुपाली चाकणकर यांच्यावरील खरात प्रकरणातील रोष आणि राजकीय टीका मागं पडल्या। राजकारणात अशा विविध घटना समोर येणं हा निव्वळ योगायोग नसतो। या घटनांची व्यूहरचना करण्यासाठी अनेक हात काम करत असतात। मानसशास्त्रीय आखाड्यांवर आधारित मीडिया स्ट्रॅटेजी बनत असते। वरवरून पाहताना आपल्याला या घटना अत्यंत साध्या आणि उत्स्फूर्तपणे घडलेल्या वाटतात। एखादा नेता अचानकच वादग्रस्त धार्मिक वक्तव्य करतो, सगळ्या माध्यमाचं लक्ष त्याच्याकडे वळवलं जातं। वादात अडकलेल्या नेत्याला ठराविक नेत्यांकडून कव्हर फायरिंगही दिलं जातं। या गदारोळात जनता मूळ मुद्दा विसरते। जनता विसरत नाही तर तिनं मूळ मुद्दा विसरावा यासाठीच ही स्ट्रॅटेजी बनवलेली असते। यामागे असलेल्या संकल्पनेला अजेंडा सेटिंग थिअरी असं म्हणतात। यामध्ये लोकांनी कोणत्या मुद्द्यांवर विचार करावा हे स्टुडिओतून ठरतं। वेगवेगळ्या मीडिया हाऊसेसमधून, सोशल मीडियातून तेच विषय लोकांच्या डोक्यावर फायर केले जातात। सातत्यानं समोर येणारे हेच विषय लोकांना अतिमहत्त्वाचे वाटू लागतात। उदाहरणार्थ, देशातील प्रमुख व्यक्तीच्या निर्णयावर जोरदार टीका होत असते तेव्हा अचानकच राष्ट्रीय सुरक्षेचा मुद्दा माध्यमांच्या केंद्रस्थानी येतो। यामध्ये मूळ मुद्दा अलगदपणे मागं पडतो। याच प्रकारची दुसरी एक पद्धत आहे, तिला डिस्ट्रॅक्शन किंवा मराठीत लक्ष विचलित करण्याची पद्धत असं संबोधलं जातं। नेता अडचणीत आला, त्याच्यावर टीका होऊ लागली की राज्यातील ठराविक लोकांचे एखादे विशिष्ट धार्मिक अथवा वादग्रस्त विधान पुढे येते। वरवरून तुम्हाला हा नेता या विचारांशी किती एकनिष्ठ आहे, किती कट्टर आहे असं वाटत असतं। पण त्याचा हा कट्टरपणा म्हणजे दुसरं तिसरं काही नसून त्याच्या पक्षाकडून, गटाकडून मुख्य विषयावर लक्ष विचलित करण्यासाठी केलेला डावपेच असतो। लोक त्याच भावनिक भडकाऊ मुद्द्यात गुंतून राहतात। महाराष्ट्रातील याची ठळक उदाहरणं तुमच्या लक्षात येतील। एखाद्या सरकारच्या भ्रष्टाचाराचा मुद्दा समोर आला की मुख्य विषयापासून पूर्णपणे वेगळा मुद्दा पुढे आणून चर्चा भरकटवली जाते। म्हणजे उदाहरणार्थ, एखाद्या पत्रकारानं थेट प्रश्न विचारला की या प्रकरणात गैरव्यवहार झाला का? यावर उत्तर देणारा व्यक्ती मूळ प्रश्न टाळून मागील सरकारने काय केलं होतं ते बघा असं म्हणतो। यामुळे चर्चेचा फोकसच बदलतो। सराईतपणे मूळ प्रश्नाला बगल मिळते। यामध्ये दुसरी एक धूर्त पद्धती वापरण्यात येते। एखाद्या व्यक्तीला एखादा प्रश्न विचारला तर ती म्हणते, हा प्रश्न तुम्ही त्यांना का नाही विचारत? उदाहरणार्थ, हिंदू धर्मातील अंधश्रद्धांवर कुणी आवाज उठवला तर काही लोक ती चांगली वाईट यावर बोलत नाहीत। ते म्हणतील, तुम्हाला केवळ हिंदूंच्याच अंधश्रद्धा दिसतात का? मुस्लिमांच्या, ख्रिश्चनांच्या अंधश्रद्धा दिसत नाहीत का? यामध्ये मूळ विषयाला बगल देऊन चर्चा केवळ वरवरच्या आरोप प्रत्यारोपामध्येच अडकते। तुमच्यासमोर असं एखादं वक्तव्य किंवा त्याचा व्हिडिओ आला असेल तर तो आत्ताच का आला? यामागे काही अजेंडा सेटिंग तर नाही ना, हे नक्की तपासा।